ओला उबरला विसरा, देशाची पहिली सहकारी टॅक्सी येते। देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे। भारतामध्ये टॅक्सी सेवा क्षेत्रात एक मोठा बदल होणार आहे। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा म्हणजेच भारत टॅक्सी डिसेंबर मध्ये सुरू होत आहे। सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई शासन विभागाने विकसित केलेलं हे पहिलं राष्ट्रीय सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे। नोव्हेंबर मध्ये दिल्लीत सुमारे 650 चालकांसह या सेवेचा पायलट प्रकल्प सुरू होईल। त्यानंतर पुढील महिन्यात ही सेवा इतर राज्यांमध्ये विस्तारणार आहे। तोपर्यंत 5000 चालक आणि महिला सारथी म्हणजेच महिला चालक या सेवेत सामील होण्याची अपेक्षा आहे। भारत टॅक्सी हे एक सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल असून ते सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड द्वारे चालवलं जाईल। ही संस्था जून मध्ये 300 कोटींच्या निधीतून स्थापन झाली होती। या महत्त्वाच्या उपक्रमामुळे चालक देखील या सेवेचे सहमालक असतील। हे ॲप आधारित मॉडेल डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे। या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष अमूलचे एमडी जयंत मेहता आणि उपाध्यक्ष एनसीडीसीचे उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता आहेत। सध्या ओला आणि उबर सारख्या खासगी कंपन्या टॅक्सी सेवा पुरवत आहेत, परंतु त्यांच्यावर सुरक्षेच्या समस्यांमुळे वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार स्वतःची देखरेख केलेली आणि सुरक्षित टॅक्सी सेवा सुरू करते। या मॉडेलचा सर्वात मोठा फायदा चालकांना होणार आहे। प्रत्येक राईड मधून मिळणाऱ्या कमाईपैकी 100% रक्कम चालकाकडे जाईल। त्यांना फक्त एक निश्चित दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक शुल्क भरावं लागणार आहे। या सेवेत महिला चालकांना विशेष महत्त्व देण्यात आले। पहिल्या टप्प्यात 100 महिला सामील होतील आणि 2030 पर्यंत त्यांची संख्या 15,000 पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे। 15 नोव्हेंबर पासून त्यांना मोफत प्रशिक्षण आणि विशेष विमा सुविधा प्रदान केली जाईल। भारत टॅक्सीचा ॲप हे ओला आणि उबर सारखंच असेल आणि नोव्हेंबर मध्ये ॲप स्टोअर मधून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल। हे ॲप हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असेल। या सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची योजना आहे। डिसेंबर ते मार्च 2026 पर्यंत राजकोट, मुंबई आणि पुणे येथे ही सेवा सुरू होईल। एप्रिल ते डिसेंबर 2026 मध्ये लखनौ, भोपाळ आणि जयपूर येथे सेवा सुरू होईल। 2027-28 मध्ये संपूर्ण भारतातील 20 शहरांमध्ये ही सेवा 50,000 चालकांसह उपलब्ध होईल आणि ती फास्टॅगशी जोडली जाईल। 2028 ते 2030 मध्ये जिल्हा मुख्यालये आणि गावांमध्ये 1 लाख चालकांसह ही सेवा सुरू होईल। भारत टॅक्सी केवळ एक टॅक्सी सेवा नसून ती चालक आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सहकारी पद्धतीवर आधारित एक नवीन राष्ट्रीय मॉडेल असेल। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।